फायनली मित्रांनो बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतलेले आहेत रोशन दादांनी आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण फेर झाला आहे डिसिजन का अनफेअर झाला आहे हेच बघणार आहे. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो बिग बॉस सीझन 6 मध्ये सगळ्यात जास्त वोट म्हणलं तर रोशन दादा यांना पडलेले आहेत. आता वोटिंग पडून पण त्यांना बाहेर कसं काय गेले याचं एक मोठं कारण आहे. तर व्हिडिओला न स्किप करता बघा तरच तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये काय आहे ते आणि काय नाही ते. तर मित्रांनो याचं एक मेन कारण होतं की रितेश भाऊने पहिल्याच वीक मध्ये रोशन दादाला सांगितले होते की तुम्ही स्वतःचा गेम खेळा, म्हणजे कुणाचंही ऐकू नका. मग नंतर असं चालत गेला नंतर आणखी रोशन दादा हे स्वतःचा गेम खेळत नव्हते, म्हणजे ते कुठेतरी घाबरत होते किंवा भीत होते किंवा ते बोलत नव्हते, त्यांना बोलायला जमत नव्हतं. मग त्याच्यानंतर मित्रांनो विशालने पूर्ण अटॅक करायचं ठरवलं की फक्त हा प्यादा म्हणून बनवायचं ठरवलं. विशालने पूर्णपणे रोशन दादाला प्यादा बनवला होता. तू चल बोललं तर चालायचं, उठ बोललं तर उठायचं, हे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर परत रितेश भाऊने सांगितलं की हा रोशन तुझ्या पाठीमागे हे बघ असं असं करतात, हे सगळ्या चुगल्या सांगितले होते. चुगल्या सांगितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला ही आशा होती की रोशन दादा स्वतःचा गेम खेळतील आणि महाराष्ट्राला काहीतरी नवीन दाखवतील. आणि ऍक्सेप्ट पण केले होते सगळ्यांनी की आता रोशन दादा बदलणार आणि टोळी सोडून एकटा इंडिव्हिज्युअल लढणार आणि खेळणार. पण रोशन दादानं तिथेही काहीच केलं नाही. आताच जे नॉमिनेट होते रोशन दादा नॉमिनेट झालेच नसते. तिथंही रोशन दादाला आरबी सरांनी ऑफर दिली होती, तू स्वतः खेळतो बोललास, टोळी सोडतो बोललास तर मी तुझी साथ देईल, मी तुला वाचवल. पण रोशन दादाने तसं डील त्यांच्यासोबत काहीच केली नाही. नॉर्मली बोलले, त्यांच्यासोबत डील फिक्स असं काहीच नाही, फक्त बोलले मला वाचवा एवढंच. त्यांच्यासोबत डील केले नाहीत आणि पुढे येऊन प्राजक्ताला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिले. मित्रांनो हे फक्त आणि फक्त एका टाइम मध्ये झालं नाही, हे तर स्टार्टिंग पासून चालत आलं होतं की रोशन दादा इंडिव्हिज्युअल खेळा, रोशन दादा पर्सनल खेळा, रोशन दादा एकटे खेळा, हे सगळं चालत होतं. तरीही रोशन दादाच्या डोक्यात आलं नाही. मग काय फायनली रिझल्ट हे आहे आपल्या पुढे. आता ह्या डिसिजनला फेअर बोलायचं की अनफेअर बोलायचं, मित्रांनो वोटिंग जर असती कन्फर्म तर वोटिंगच्या नुसार रोशन दादा बाहेर गेलेले नाहीत. तर कशानुसार गेलेत, रोशन दादाचा गेम बिलकुलही लोकांना दिसत नव्हता किंवा दाखवत नव्हते. दाखवायचा तर प्रश्नच नाही. रोशन दादा कुठल्याही मुद्द्यात काहीच बोलत नव्हते. जर टॉपिक झाला तर ते फक्त 1 ला 2 शब्द बोलत होते, विषय संपला, तिथून निघून जात होते. रोशन दादाला हा गेमच समजला नाही असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे कमेंट मधून नक्की सांगा. बस रोशन दादा माणूस म्हणून खरंच मन जिंकले सगळ्या महाराष्ट्राचं आणि खरा माणूस रोशन दादा होता, तो परत गमावलेला आहे महाराष्ट्राने.